नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला। 1000 वर्षाच्या काळ्या इतिहासातील ती सर्वात मोठी क्रांतिकारी घटना होती। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती, 12 बलुतेदार आणि संपूर्ण रयत आपल्या सोबत घेऊन ते राज्य प्रस्थापित केलं होतं। प्रत्येकाला ते राज्य माझं आहे असंच वाटत होतं, म्हणून त्याला स्वराज्य म्हणत असत। हेच स्वराज्य सुराज्य व्हावं, प्रशासन सुशासन व्हावं, राज्यकारभार सुरळीत चालावा, प्रत्येकाला संरक्षण मिळावं, न्याय मिळावा आणि प्रत्येकाची आर्थिक बाजू भरभक्कम व्हावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली। या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती होते, मंत्री होते, अमात्य होते, सचिव होते, दानाध्यक्ष होते, न्यायाधीश होते, तसेच पेशवे देखील होते। राज्याभिषेकाच्या वेळी तयार केलेलं हेच पेशवेपद पुढे जाऊन छत्रपतीच्या हक्कावरती घाला घालेल, छत्रपतींहून सुद्धा वरचढ होण्याचा प्रयत्न करेल, असा विचार कदाचित त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील केला नसेल। काळाची पावलं कुठल्या दिशेला पडतील हे कोणीही सांगू शकत नाही। काळाच्या ओघात तेच घडलं। पुढे याच पेशव्यांनी खुद्द छत्रपतींच्या हक्कावरती घाला घातला। पेशवे सेवक होते, छत्रपती मालक होते, परंतु पुढे छत्रपती फक्त नामधारी राहिले आणि पेशवे हे मालक झाले। मराठेशाही जाऊन ही पेशवाई नेमकी आली कशी, हाच प्रश्न तुमच्या माझ्यासारख्या लाखो करोडो महाराष्ट्रातील लोकांच्या मनामध्ये उठतो। अतिशय सामान्य प्रश्न, परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न, आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण हयातीमध्ये या अष्टप्रधान मंडळीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शब्दाच्या बाहेर पाऊल सुद्धा टाकलं नाही, टाकूही शकणार नव्हते। अष्टप्रधान मंडळीमधल्या कुणालाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीची लालसा झाली असती, त्यांचा हक्क मारण्याचा प्रयत्न केला असता, तरी तो कधीही सफळ होऊ शकला नसता। कारण असामान्य, अद्वितीय, अद्भुत अशा सर्वश्रेष्ठ युगपुरुषाशी त्यांची गाठ होती। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तुरंत याच अष्टप्रधान मंडळीतील काही लोकांनी असाच कावेबाज डाव टाकला सुद्धा, परंतु त्या सर्वांना त्याची किंमत त्यांच्या मृत्यूने मोजावी लागली। कारण गादीवर खुद्द छत्रपती संभाजीराजे बसले होते, जे आपल्या पित्याप्रमाणेच म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजाप्रमाणेच सावध होते आणि शूर देखील होते। छत्रपती संभाजी महाराज गादीवर बसल्याच्या नंतर कैदेत मरण पावलेल्या मोरोपंत पिंगळ्यांच्या मुलाला म्हणजेच निळोपंत पिंगळे यांना त्यांनी पेशवेपदाची वस्त्रे दिली। छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज आणि पुढे महाराणी ताराबाई साहेब यांच्या काळातही असा कुठलाही प्रयत्न झाला नाही। कारण छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई साहेब यांची जरब आणि यांचा वचक हा छत्रपती संभाजी महाराजा एवढाच पुढे देखील राहिला। 1700 साली छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू झाला आणि पुढचे 7 वर्ष महाराणी ताराबाई साहेबांनी औरंगजेबाशी एकाकी झुंज दिली। एकाकी झुंज तर दिलीच, परंतु औरंगजेबाला गुडघ्यावर आणलं। मराठ्यांनी औरंगजेब इथेच गाडला, औरंगजेब संपला। 7 लाखाची खडी फौज घेऊन आलेले मुघल इथून वापस कसं जायचं या चिंतेत होते, परंतु औरंगजेबाने कदाचित याच दिवसासाठी एक मोहरा राखून ठेवला होता, आणि तो मोहरा होता छत्रपती संभाजीराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज। औरंगजेबाच्या मृत्यूनंतर औरंगजेबाचा आझम नामक मुलगा याने एक शक्कल लढवली। मराठ्यांना आपापसात लढवण्याची ती शक्कल होती आणि त्यामुळेच त्यांनी शाहूराजांना मुक्त केलं। अर्थातच शाहूराजे जेव्हा मुक्त झाले तेव्हा छत्रपतींच्या गादीच्या वारसा हक्काची लढाई अटळ होती। कारण छत्रपती संभाजीराजांचे थोरले पुत्र हे धर्माने आणि नीतीने पुढचे छत्रपती आहेत असा मानणारा एक वर्ग होता, आणि दुसरा वर्ग असा होता ज्या महाराणी ताराबाई साहेबांनी स्वकर्तृत्वाने हे मराठा साम्राज्य टिकवलं त्याच खऱ्या या गादीच्या वारस आहेत असा मानणारा एक वर्ग होता। त्यातूनच युद्धाची ठिणगी पडली आणि 12 ऑक्टोबर 1707 ला खेडकुडूसची ती अति प्रसिद्ध परंतु काळी अशी लढाई झाली। ती लढाई होती महाराणी ताराबाई साहेब आणि छत्रपती शाहू महाराजांच्या मध्ये। या लढाईच्या पूर्वीच या लढाईचा निकाल लागलेला आहे। ताराराणी या लढाईमध्ये जिंकतील असं प्रत्येकाला वाटत होतं, कारण ताराराणी या स्वतः महाकर्तृत्ववान होत्या। सोबतच त्यांच्या सोबतीला महापराक्रमी धनाजी जाधव हे त्यांचे सेनापती म्हणून काम करत होते। परंतु आयत्या वेळेला फासे फिरले। लढाईच्या आदल्या रात्री धनाजी जाधव ताराराणींचा पक्ष सोडून शाहू महाराजांच्या पक्षात आले
आणि लढाईचा निकाल काही वेगळाच लागला. शाहू महाराज त्या लढाईमध्ये जिंकले. आयत्या वेळी धनाजी जाधवांना ताराराणींचा पक्ष सोडून शाहू महाराजांच्या पक्षात येण्यास भाग पाडलं होतं. त्या व्यक्तीचं नाव होतं बाळाजी विश्वनाथ भट. पुढे जी पेशवाई आली त्याचं बी याच लढाईच्या आदल्या दिवशी रोवलं जातं. 12 जानेवारी 1708 साली छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच त्यांनी सुद्धा अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. परंतु त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये पेशवे पदाची वस्त्रे बाळाजी विश्वनाथ भटाला नव्हती, तर ती होती भैरवपंत पेशवे म्हणजे मोरोपंत पिंगळेंचे द्वितीय चिरंजीव यांना पेशवे पदाची वस्त्रे मिळाली होती. परंतु पुढे 1713 मध्ये असा काही प्रसंग घडला. खेडकुरुची लढाई महाराणी ताराबाई साहेब हरल्या होत्या, तरी महाराणी ताराबाई साहेब आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यातलं द्वंद्व थांबलं नव्हतं. तसंच काहीसं पुढे झालं. महाराणी ताराबाई साहेबांच्या पक्षात असलेल्या कान्होजी आंग्रेंनी बंड पुकारलं आणि ते बंड इतकं जबरदस्त होतं की ते जर बंड शमवलं नाही तर आपल्या राज्याला धोका होऊ शकतो असं छत्रपती शाहू महाराजांना वाटू लागल्याने त्यांनी आपले पेशवे भैरवपंत पिंगळे यांना कान्होजी आंग्रेचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलं. कान्होजी आंग्रे शूर होते, पराक्रमी होते. त्यांनी भैरवपंत पेशवेलाच कैद करून ठेवलं आणि छत्रपती शाहू महाराजांसमोरचा तिढा आणखीनच वाढला. याच्यात अजून एक गोष्ट झाली होती की धनाजी जाधवांचे पुत्र म्हणजे चंद्रसेन जाधव हे छत्रपती शाहू महाराजांचे सेनापती होते. ते सुद्धा छत्रपती शाहू महाराजांपासून फुटले आणि त्यांनी ताराराणींच्या पक्षामध्ये प्रवेश केला. पेशव्यांना कान्होजी आंग्रेने कैद केला आहे. त्यांचा सेनापती ताराराणींच्या पक्षात गेला आहे. आता कान्होजी आंग्रेचा बंदोबस्त करणार कोण? त्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांच्या समोर एक व्यक्ती आली आणि ती होती बाळाजी विश्वनाथ भट. अर्थातच बाळाजी विश्वनाथ भटाचा पिंड हा योद्ध्याचा पिंड नव्हता, परंतु ते काहीतरी राजकारण करतील आणि कान्होजी आंग्रेला आपल्या गटात आणतील असा विश्वास छत्रपती शाहू महाराजांना होता. परंतु इथे बाळाजी विश्वनाथ भटाला काहीतरी वेगळीच अपेक्षा होती. बाळाजी विश्वनाथाने छत्रपती शाहू महाराजांना सांगितलं, मी कान्होजी आंग्र्यास भेटण्यास जाण्यास तयार आहे, परंतु माझ्याकडे तेवढं ताकदीचं एखादं पद पाहिजे जेणेकरून मी जेव्हा कान्होजी आंग्रे सोबत बोलायला बसेल त्यांना काही आश्वासन देईल किंवा त्यांना शब्द देईल तर माझ्याकडे काही पद असेल तरच मी ते देऊ शकतो अथवा नाही. अर्थातच या बोलीचालीसाठी बाळाजी विश्वनाथाला जे पद पाहिजे होतं ते होतं पेशवे पद आणि यावेळी छत्रपती शाहू महाराजांसमोर कुठलाही पर्याय नव्हता. म्हणून 17 नोव्हेंबर 1713 साली छत्रपती शाहू महाराजांनी प्रथमतः बाळाजी विश्वनाथ भटाला पेशवे पदाची वस्त्र देऊन टाकली आणि इथून भट घराण्याची पेशवाई सुरू झाली. अर्थातच छत्रपती शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथावर टाकलेला विश्वास बाळाजी विश्वनाथाने सार्थक करून दाखवला. कान्होजी आंग्रेला छत्रपती शाहू महाराजांच्या गोटात आणलं सुद्धा. हे सर्वात मोठं काम पहिल्याच मोहिमेमध्ये बाळाजी विश्वनाथाने पूर्ण केलं. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांचा विश्वास बाळाजी विश्वनाथावरती आणखीनच दृढ झाला. बाळाजी विश्वनाथावर छत्रपती शाहू महाराजांचा विश्वास दृढ होण्यामागे आणखीन एक मोठी मोहीम होती. ती अशी की 1713 मध्ये मुघलांचा दक्षिणेतील सुभेदार सय्यद हुसेन अली याने मराठ्यांशी एक करार केला की दक्षिणेतील मुघलांचा जेवढा काही प्रदेश आहे त्या प्रदेशाची सरदेशमुखी आणि चौथाई वसूल करण्याचे अधिकार त्याने मराठ्यांना देऊन टाकले. त्याच वेळेस औरंगजेबाचा एक पुत्र फर्रुखसियार याला हे मान्य नव्हतं आणि त्याने दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या बादशहावरती आक्रमण केलं. त्याला युद्धासाठी पाचारण केलं. दिल्लीच्या बादशहाच्या रक्षणाची जिम्मेदारी मराठ्यांची होती. म्हणूनच बादशहाच्या रक्षणासाठी छत्रपती शाहू महाराजांनी याही वेळी बाळाजी विश्वनाथ भटाला आपले 1 मातब्बर सरदार त्यांच्यासोबत देऊन दिल्लीवरती पाठवलं. अर्थातच बाळाजी विश्वनाथासोबत त्यावेळेस अनेक मातब्बर आणि लढाऊ सरदार होते. त्यांनी फर्रुखसियारचा बंदोबस्त केला, त्याला कैदेत टाकलं आणि बादशहाला सलामत करून ठेवलं. त्यामुळे बादशहाने खुश होऊन दक्षिणेतील मुघलांच्या प्रदेशाची सरदेशमुखी आणि चौथाई वसूल करण्याचा मराठ्यांचा करार मदार मान्य केला. त्यांना ऑफिशियल सनदा सुद्धा दिल्या. त्या करारामध्ये संपूर्ण दक्षिणेतील मुघलांच्या प्रदेशाची सरदेशमुखी आणि चौथाई ही मराठे वसूल करणार होते. त्याच्या बदल्यात बादशहाला वार्षिक 1 लाख रुपये खंडणी देणार होते आणि बादशहाच्या रक्षणासाठी आपली 15,000ची खडी फौज दिल्लीला ठेवणार होते. हा तह मंजूर झाला. बाळाजी विश्वनाथ आणि त्यांच्यासोबत गेलेली मातब्बर मंडळी एवढ्यावर थांबली नाही, तर त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या मातुश्री महाराणी येसुबाई सरकार यांना मोगलांच्या कैदेतून सोडून सुखरूप वापस साताऱ्याला आणलं. या 2-3 अतिशय महत्त्वपूर्ण घटनेमुळे छत्रपती शाहू महाराजांचा बाळाजी विश्वनाथावरचा विश्वास हा अटळ झाला आणि त्यामुळेच की काय, जेव्हा बाळाजी विश्वनाथाचा मृत्यू झाला तेव्हा सुद्धा छत्रपती शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथाच्या 20 वर्षाच्या मुलाला
म्हणजे महापराक्रमी बाजीरावाला इतरांचा विरोध पत्करून सुद्धा पेशवेपदाची वस्त्र दिली. बाळाजी विश्वनाथासारखाच त्याचा पुत्र थोरला बाजीराव पेशवा याने सुद्धा शाहू महाराजांचा विश्वास त्याच पद्धतीने संपादन केला. आपली तलवार दिल्लीपर्यंत गाजवली, निजामशहाचा बंदोबस्त केला आणि मराठ्यांची यशस्वी घोडदौड तोपर्यंत सुरूच राहिली. बाळाजी विश्वनाथाकडे बऱ्यापैकी पावर होती, बाजीरावाकडे त्यापेक्षा अधिक पावर होती, परंतु बाळाजी विश्वनाथ असो किंवा थोरले बाजीराव पेशवे असो यापैकी कोणीही छत्रपती शाहू महाराजांच्या शब्दाच्या बाहेर नव्हतं. दरम्यानच्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई साहेब यांच्यात छोटी मोठी ठिणगी पडत होती, वादविवाद सुरूच होते. परंतु 1631 साली महाराणी येसुबाई सरकार यांच्या मध्यस्थीने एक वारणेचा तह झाला. ऑफिशियली 2 गाद्या तयार झाल्या. एक होती सातारची गादी आणि दुसरी होती कोल्हापूरची गादी. सातारच्या गादीवरती छत्रपती शाहू महाराज राज्य करणार होते आणि कोल्हापूरच्या गादीवरती महाराणी ताराबाई साहेबांचे चिरंजीव संभाजी महाराज हे राज्य करणार होते. आपला मूळ मुद्दा आहे तो पेशवाईचा. काळ पुढे सरकत होता. छत्रपती शाहू महाराजांचा जो विश्वास बाळाजी विश्वनाथावर होता, जो विश्वास त्यांचा पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्यावर होता, तेवढाच विश्वास त्यांनी बाजीरावाचे पुत्र बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांच्यावरती टाकला. बाजीरावानंतर पेशवेपदाची वस्त्र छत्रपती शाहू महाराजांनी नानासाहेब पेशवे यांना प्रदान केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तोपर्यंत पेशवाई किंवा कुठलंही पद हे वंश परंपरागत चालत नव्हतं, परंतु यावेळी प्रथमतःच हे 3 पिढ्यामध्ये एकाच भट घराण्यामध्ये पेशवाई पुढे चालत राहिली होती. अर्थातच 1649 पर्यंत म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूपर्यंत जरी छत्रपती शाहू महाराजांनी या पेशवाईला जन्म दिला असला तरी त्यांच्या मृत्यूपर्यंत या पेशवाईमुळे मराठा साम्राज्याचं कुठेही नुकसान झालं नव्हतं असंच म्हणावं लागेल. मराठा साम्राज्याचं खरं नुकसान व्हायला सुरुवात झाली ती छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर म्हणजे 1649 नंतर. मुळात जेव्हा छत्रपती शाहू महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळेस ते निपुत्रिक होते, त्यांना पुत्र नव्हता. तेव्हा मूळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा वाद झाला पाहिजे होता, पेशवे पदाचा देखील वाद झाला पाहिजे होता, परंतु छत्रपती शाहू महाराजांनी त्याची आधीच तजवीज करून ठेवली होती. 2 चिठ्ठ्या त्यांनी नानासाहेब पेशव्यांना पाठवलं होतं. एका चिठ्ठीमध्ये त्यांनी छत्रपतीच्या गादीचा वाद मिटवला होता. त्यांनी त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की पुढील छत्रपती हे महाराणी ताराबाई साहेबांचे नातू राजाराम महाराज दुसरे यांना करावं. आणि दुसरी चिठ्ठी होती ती पेशवेपदाचा वाद मिटवण्यासाठी. त्यांनी त्या चिठ्ठीमध्ये नानासाहेब पेशव्याला लिहिलं होतं की तुमच्या मस्तकी हात ठेविला वंश होईल तो गादी पुढे चालवावी. म्हणजे तुमच्याच डोक्यावरती हात ठेवलेला तुमचा जो कोणी वंश होईल तोच पुढे पेशवेपद मिरवेल. छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपतीचा आणि पेशवेपदाचा दोन्हीही वाद मिटवले होते. 1649 नंतर झालंही तसंच. नानासाहेब पेशव्यांनी महाराणी ताराबाई साहेबांचे नातू राजाराम महाराज दुसरे यांना सातारच्या गादीवरती राज्याभिषेक केला आणि स्वतःकडे पेशवेपद ठेवलं. इथेच पेशवाई आणि मराठा साम्राज्याच्या अंताची सुरुवात होते. या अंताचा कागद म्हणजे सांगोला करार. हा सांगोला करार काय आहे तो आपण आता समजून घेऊयात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सांगोला आणि मंगळवेढा हे 2 भाग प्रतिनिधी घराण्याकडे होते. 1750 साली राजाराम महाराज दुसरे यांनी सांगोला आणि मंगळवेढा मराठा साम्राज्यात सामील व्हावेत असा विचार मांडला, परंतु या विचाराला यमाजी शिवदेव यांनी नकार दिला आणि त्यामुळे सदाशिव भाऊ राजाराम महाराज दुसरे आणि रामचंद्र बुवा यांनी सांगोल्यावरती आक्रमण केलं. इथे लढाई झाली. सांगोला आणि मंगळवेढा जिंकून घेतलं गेलं. त्या लढाईच्या नंतर राजाराम महाराज दुसरे यांना काय उपरती झाली हे कोणालाही ठाऊक नाही, परंतु त्या लढाईच्या नंतर राजाराम महाराज दुसरे आणि नानासाहेब पेशवे यांच्यामध्ये एक करार झाला आणि तो होता सांगोला करार. अर्थातच त्या सांगोला कराराची कलमा अशी होती की दौलतीचा कारभार पेशव्यांनी पाहावा आणि छत्रपतींच्या इतमामासाठी वार्षिक 65 लाखाचा मुलूक छत्रपतींना तोडून देण्यात यावा. याचा अर्थ साफ होता, सेवक असलेले पेशवे हे सत्ताधारी झाले आणि मालक असलेले छत्रपती निव्वळ नामधारी झाले. बाळाजी विश्वनाथ भट, थोरले बाजीराव पेशवे किंवा नानासाहेब पेशव्यांचा काही काळ हा पेशवाईंचा चांगला काळ किंवा सुवर्ण काळ सुद्धा म्हणू शकतो, परंतु नानासाहेब पेशव्यांच्या नंतर एकाहून एक कुचकामी पेशवे माधवराव पेशव्यापासून ते बाजीराव पेशवे दुसरा यांच्यापर्यंत एकाहून एक कुचकामी पेशवे गादीवरती बसले आणि त्यांनी मराठा साम्राज्याची, पेशवाईची आणि जे काही साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते थोरल्या बाजीराव पेशव्यापर्यंत कमवून ठेवलं होतं ते संपूर्ण रसातळाला घातलं. हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट आणि मेसेजद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला तर पुढे शेअरसुद्धा करा.
तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असेच कायम असू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो.